काय हो बाई, काय करता हो? काय नाही हो, काय हो शांताबाई, या ना बसा. आज लयच दिवसातून येणं केलं म्हणलं. अहो म्हणलं बस, नवीन बसा. सुनाला भेटावा. सुनबाई चहा ठेव ग. अहो शांताबाई, तुमची काय आणि माझी काय एकच आहे. अहो तुम्ही तरी लोकांचं आणलंय, मी तर माझ्या भावाचंच करून आणलंय. मला वाटलं रक्ताचं आहे मग जपन आपल्याला, पण कसलं काय. भाजी केली आणि काशी झाली. अहो काय नाही बाई, सांगायला गेलं का टांगायला नेते. अहो सांगता कुणाला, आपल्याच भावाची आहे, आता आपली चव घालून घ्यायची का. अगं शांता, तिला काहीच येत नाही, स्वयंपाक तर काही चवचा करीत नाही. अगं येऊन जाऊन नुसता भात करीत. आता मला सांग, आपण खेड्याची माणसं, आपल्याला असं भातावर जमत असतं का. कसं ना, मी भाकरी करावा, पातेलभर कालवण करावा, पण तसलं नाही. अगं येऊन जाऊन नुसतं भात करायचं. आणि तुला सांगते, नुसतं येऊन जाऊन ते कांदे टमाटे घे, कांदे घे, टमाटे का टाक त्याच्यात. अगं तुला सांगते, भाजी पण आहे ना, नुसती कांदे टमाटे घेती, कापी ती, मिक्सर मधून काढी ती, टाकी ती त्या भाजीत. अगं मला तर ना अजिबात पटत नाही. मला तर असं कसं तरीच होतं, आता भाजीचा वास घेतला का असंच होतं. काय करू, मी उपाशी राहीन. मी माझ्या हाताने करून खाल्लं, तिच्या नादी लागत असते का बाई, ती उपाशी मारीन मला. काय पटत नाही मला तिच्या भाज्या, तर काय सांगू तुला. त्या दिवशी काय केलं काय माहिती, नुसतं कांदा आणि टमाटच होतं बाई त्याच्यात. अगं तुझं काय आणि माझं काय, सगळीकडे सारखंच आहे बाई. झालं काय चहा, ठेव खाली. घ्या ना बाई तुम्ही पण. हा साखर कमी टाकली ना, है ना. हा अहो थोडीशी. तिला अंदाजच नाही कसला, कसं बनविते. जाऊ दे आता, प्या काय. हे असलंय ना, तर काय सांगता तुम्हाला. अगं काय नको सांगू बाई, सांगायला गेलं ना की टांगायला नीती बाई ती. हळू बोल, मी काय घाबरते काय तिला. हा अजून सगळं माझ्या ताब्यात आहे इथं. अगं तुला सांगते, तिला सगळं साडी घालता येत नाही. येऊन जाऊन ती गाऊन आणि ड्रेस घालून बसलेली असते. आता खेड्याकडे असं शोभत का आपल्या. अहो नाही ना बाई. अगं तुला सांगते, 24 तास नुसतं टीव्ही बघती. हा अगं मग टीव्ही बघूनच शिकतात ना चुरू चुरू बोलायला माघारी. मग अगं मला वाटलं सून आल्यावर जरा जीवाला शांती होईल, कामाची नाही धावपळ नाही व्हायची, मला थोडा आराम भेटन. पण अगं कसलं काय, प्रत्येक काम डबल करावं लागत आहे. अगं तिला स्वयंपाक धड येतोय का, कपडे नीट धुता येतेत का, भांडे घासता येतेत, कसलं. अगं तिच्या आईने काय शिकवलंच नाही का काय माहिती तिला. अगं मला वाटलं हाय भावाचं बरं आहे, आपल्यात घ्या करून, पण कसलं काय तिला काहीच येत नाही. अगं माझ्या तर डोक्याला नुसता ताप झालाय ग बाई. अगं दिवसातले 5-5 तास नुसतं ते टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हातात असतोय बाई. काय ते रिमोट आणि मोबाईल खाली पडन. बोलो भैरूजी महाराज की. सांग मात्र लागतं मला. काय नाही अगं, सांगायला गेलं ना तेवढा पुरतं तेवढं ना तोंड फुगून बसायचं, आणि सासू थोडी बाजूला गेली का लगेच डोळे वाटून बघायचं. असंय. अहो आमची तशीच आहे. काय म्हणती, तुझी पण तशीच आहे का. काय नाही बाई, सगळीकडे सारखंच आहे म्हणायचं मग. अगं माझं पोरग किती शांत आहे तुला तर माहितीये. आख्या गल्लीत कोणा संग कधी भांडलं नाही, आणि ते काय हिला बोलायचंय. अगं त्याला परदामात घ्यायला बघती ही. आत्याचं पोरग आहे, मग काय कसं गुंडाळायचं काम चालत आहे. अगं काय सांगती, माझं लेकरू गरीब आणि ही आडव्या मेंदूची बया त्याला घेतली. आता काय करते बाई, लय अवघड होऊन बसलंय ग. अगं पार दावणीला बांधल्या गत केलंय ग त्याला. आणि इतकी दमात घेती ना, आणि मी जर काही बोलायला गेले ना मधी अशी डोळे वाफरून बघती माझ्याकडं, नाहीतर काय. मी का आता मी नाही बोलायची मधी.
अगं पण माझ्या लेकराला परत मत घेते नाही बया. मान्य आहे त्यांचा दोघांचा संसार आहे, पण ती अजिबात ऐकत नाही बाई त्याचं काहीच. काय हो बाई, एवढं मोठं गळ्यातलं केलं तुम्ही? हा ना बाया, केलं ना. आता नाही का माग कांद्याचे पैसे झाले तेव्हा. हा मग कवर दिवस काढायचे आपण. अहो अख्खं आयुष्य गेलं 2 महिन्यावर हे पोरांचं करता करता. मग काय झाले ते पैसे, यांना म्हटलं करा एक गळ्यातलं, केलं मग त्यांनी पण. मुरुदे तिकडं, आपल्यालाच कामं करायचे. यांना काय एनी टाइम घरात बसून राहायचं, कामाला हात नाही लावायचा. बाई पण तुम्हाला लय मस्त दिसतंय बर का. छान वाटतंय ना. हा मग आता नवीन डिझाईन, कवर आपलं जुना डिझाईन बनवायच्या म्हटलं बरं आहे नवीन. हा काय मग बाकी? काय नाही, जाते आता मी. हा या मग परत. हा बरं बरं, जसा अवकाश मग.